झी 24 तास एक पाऊल पुढे. एकुलती एक हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतो आणि आता आपल्या सोबत श्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर आहेत. खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचंही. सिनेमा लवकरच रिलीज होतोय. आता जवळच अगदी काही दिवसांवर सिनेमा रिलीज होणार आहे. श्रिया, सगळ्यात आधी तुलाच हा प्रश्न विचारणार आहे मी. सिनेमा रिलीज होतोय, पहिला सिनेमा आहे, खूप एक्सायटेड असशील, काय सांगावं असं वाटतं? तुम्हीच सांगितलं की मी खूप जास्त एक्सायटेड आहे, नर्वस पण आहे, बटरफ्लाईज आहेत पोटात. पण आय थिंक आता एवढी मेहनत केली आहे तर ती लोकांच्या समोर आता इट्स हाय टाइम की लोकांनी बघितलं पाहिजे एकुलती एक. सो आय एम रेडी. आणि सचिनजी किती एक्सायटेड आहेत श्रियासाठी? मी भरपूर एक्सायटेड आहे, कारण काय आहे की माझ्याकरता माझा प्रत्येक चित्र म्हणजे प्रत्येक माझा चित्रपट माझ्याकरता एक बाळ असतं. पण यावेळेला 2-2 बाळं एकत्र सांभाळायची आहेत आणि 2-2 बाळांची डिलिव्हरी आहे, असं आहे ते. आणि माझं बाळ, मी तिचा बाप असल्यामुळे खूप मला प्रिय आहे. आणि चित्रपटात सुद्धा जशी ती एका वडिलांना आवडेल तशीच ती मायबाप प्रेक्षकांना सुद्धा ती आवडेल. कारण आपण मायबाप प्रेक्षकांना मायबाप म्हणतो, म्हणजे ते फक्त बाप नसतात तर ते आई पण असतात. तर त्यामुळे फार मोठ्या मनानं त्यांनी मला लहानपणापासून आपलंसं केलेलं आहे. आणि यावेळेला आता माझी मुलगी सज्ज आहे त्यांच्या समोर जाण्याकरता. नक्की काय करायला आलीयस तू इथे? मी उद्या स्टार झाले ना की मग येऊ नका माझ्या मागे. एका इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला क्रेडिट देते का बघा. थोडी तयारी, थोडीशी दिलदारी, थोडीशी मस्ती भरी. जवळ आलेली आहे रिलीज डेट आणि नॉर्मली सिनेमा जो आहे तो शुक्रवारी रिलीज होतो, पण हा सिनेमा जो आहे तो गुरुवारी रिलीज होणार आहे. 23 तारखेला अनेक ठिकाणी या सिनेमाचा व्हर्च्युअल प्रीमियर आहे. श्रिया, काय एक्झॅक्टली 23 तारखेत काय स्पेशल आहे? 23 तारखेला ह्यांच्या चित्रपट कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. सो ज्या दिवशी ह्यांचे 50 वर्ष पूर्ण होत आहेत त्या दिवशी माझा पहिला वर्ष सुरू होतोय. हा एक विलक्षण योगायोग आहे की ज्या वर्षी आणि ज्या महिन्यात भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्याच महिन्यात माझ्या कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होतात. 1962ला मी शूटिंग सुरू केलं होतं आणि 23 मे 1963ला हा माझा मार्ग एकला महाराष्ट्रभरात झळकला होता. आणि त्यामुळे 2013ला एकुलती एक झळकणार आहे. आणि तो सुद्धा 23 तारीख, म्हणून मी 23 तारखेच्या मागे लागलो होतो त्याच्यासाठी. 23 तारखेला व्हर्च्युअल प्रीमियर होणार आहे आपला, अर्थात तो तिकीट शो असणार आहे. आणि महाराष्ट्रात 5 ठिकाणी तो साजरा केला जाणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद. आणि तिथे मग सर्वांना आमच्याशी संवाद साधता येणार आहे. जे लोक तिथे त्या थिएटरमध्ये असतील त्यांना सर्वांना आम्ही दिसणार आहोत बिग स्क्रीनवरती. आम्हाला सुद्धा ते दिसणार आहेत आणि आम्ही त्यांच्याशी थेट संवाद साधू शकणार आहोत. त्याचबरोबर 5ही ठिकाणी जेवढी मंडळी आहेत त्यांना इतर ठिकाणी काय होतंय हेही पाहता येणार आहे. आणि अशा प्रकारचा तो एक सोहळा आहे 23 तारखेला. आणि तो सोहळा सुरू होणार, तास-सवा तास तो चालणार. तो संपल्यानंतर ताबडतोब त्याच तिकिटावर त्यांना अर्थात हा सिनेमा सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि प्रीमियर युजली आपल्याकडे जे होतं ते आपल्या इंडस्ट्रीच्या लोकांकरता प्रीमियर होतं. पिक्चर तर मी प्रेक्षकांकरता बनवलेला आहे, त्यामुळे तो प्रीमियर आहे तो माझ्या रसिक प्रेक्षकांसाठी झाला पाहिजे. आणि त्यानंतर 24 तारखेला हा जेव्हा चित्रपट महाराष्ट्रभरात अनेक थिएटर्समध्ये जेव्हा लागणार आहे शुक्रवारी, त्या दिवशी मी माझ्या इंडस्ट्रीच्या मित्रमैत्रिणींना हा चित्रपट दाखवणार आहे. पण आधी हक्क प्रेक्षकांचा. तू मला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतेस तो दरवाजा मी बंद केला. तुझा बाप चांगला माणूस छे बेटा. हिला सांगा इथे राहायचं असेल तर इथल्या प्रमाणच वागावं लागेल. पण चांगले वडील आहेत का? पहिला सिनेमा आणि पहिल्यांदा शूटिंग वगैरे सगळं, म्हणजे आधी डिरेक्शन तू केलंस, प्रोडक्शनमध्येही काम केलेलं आहेस, पण पहिला सिनेमा असल्यामुळे आणि बाबासोबत असल्यामुळे किती लाड व्हायचे सेटवर? का ओरडाही खायला मिळायचं? नाही, अशी काही प्रिन्सेस ट्रीटमेंट वगैरे नव्हती. पण आय थिंक एक ॲडव्हान्टेज असतो फादर डॉटर असण्याचा. तो ॲडव्हान्टेज ऑब्व्हियसली होता की मी खूप कम्फर्टेबली त्यांच्याशी काही डिस्कस करू शकले. बट ॲट द एंड ऑफ इट आम्ही दोघं प्रोफेशनल आहोतच. सो सेटवरती मी ॲक्टर आणि हे डिरेक्टरच होते, त्यामुळे
काम जास्त चांगलंही करू शकले, काही फॉर ग्रांटेड घेतलं नाही. सो आय थिंक आमची केमिस्ट्री ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन वेगळी आहे, बट बोथ आर नाईस इन देअर ओन प्लेस. बाबा तर होतेच, पण त्याचसोबत अशोक मामाही होते आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव डेफिनेटली वेगळा आणि त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळाल्या. ॲब्सोल्युटली. अशोक काका तर माझ्यासाठी अशोक काका आहेत, माझे फेवरेट आहेत ते. आणि ते खरंच आउट ऑफ द वे गेले. त्यांनी मला म्हणजे बिफोर एव्हरी सीन ते मला सगळं एक्सप्लेन करायचे आणि मी जास्त नर्वस होते की एक कॉमेडी सीन त्यांच्याबरोबर करताना आमची टायमिंग, आमचं सगळं तो रॅपो कसा होईल. पण आय थिंक ॲट द एंड ऑफ द डे तो रॅपो सक्सेसफुल झाला आणि त्याचं श्रेय मी ह्या गोष्टीला देते की आम्ही एकमेकांना ओळखत होतो आधीपासून. सो आय थिंक कम्फर्ट लेवल खूप जास्त होतं. आणि सचिनजी, तुमच्या मोस्टली सिनेमामध्ये अशोक मामा हे असतातच आणि या सिनेमामध्येही ते आहेत, पण कुठेतरी लक्ष्मीकांतजींना मिस करतच असाल? अर्थातच लक्ष्मीकांतजींना फक्त मीच नाही, लक्षाला अशोक सुद्धा खूप मिस करतो. अशोक माझा नेहमी एक लकी मॅस्कॉट आहे. माझ्या प्रत्येक चित्रपटात त्यांनी विविध भूमिका केल्यात. या चित्रपटात एक वेगळा रोल केलाय त्यांनी, वेगळी कॅरेक्टर केली आहे. तो गुजराती मेहता करतो या चित्रपटात आणि त्यांनी या रोलमध्ये असे रंग भरलेले आहेत आणि ते फक्त अशोक सराफच करू शकतो. अर्थात लक्षा जर आज असता तर तोही या चित्रपटात असता. काही ना काहीतरी मी त्याची व्यक्तिरेखा अशी काहीतरी रेखली असती की ज्याच्यानी तो या चित्रपटात असताच असता. या चित्रपटात कारण आपल्या जवळची माणसं असतील ना तर काम करायला खूप मजा येते. म्हणजे एक उदाहरण दिलं तर स्वप्नील जोशी या चित्रपटात एका सीन करता का होईना पण आहे. निर्मिती सावंत आमच्या फॅमिली मेंबर पैकी आहेत ना हे लोक सगळे. झी 24 तास एक पाऊल पुढे.